हाय अमिगोज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. समजता तुम्ही सोगली बोरे हाय म्हण. सो एक 65 इयर्स ओल्ड बायल बाथरुमा पडली, स्लीप जायन आनी ते गेलो पांयो मूव करूं जायना जालो. सो मागीर एक्सरे करून चोयल्या शी हॅड अ फ्रॅक्चर आनी तो फ्रॅक्चर आसलेलो ऑफ द फिमर म्हणटाय तो आमगेलो मेन बोन पांयांचो एक्झॅक्टली हुंच बोन तो हिंगाता. सो तो बोन फिक्स करूं सर्जरी करूं पडटाली आनी ती 65 इयर्स आहलोली आनी ती डायबिटीजूय आनी प्रेशर आहलोलो. सो बिफोर सर्जरी ऑलवेज फिटनस घेवपा जाय. सो मागीर तेगे फिटनस बी घेयलें आनी नेक्स्ट डे तेगे सर्जरी आहलोली. एज पर प्लॅन तेगे सर्जरी जाली एंड सर्जरी वॉज सक्सेसफूल. एक फावटी सर्जरी जाली म्हणटकूच ते परतून तेगेली रुमा शिफ्ट केली एंड तेगे वायटल्स पल्स सॅच्युरेशन बी सगळें चॅक केलें. ऑक्सिजन लेवल्स बी सगळें नॉर्मल आहलोलें. सो तो एक दीस जालो आनी नेक्स्ट डे तेगेलें सडनली सॅच्युरेशन ड्रॉप जालें. सो सॅच्युरेशन म्हणल्यार ऑक्सिजन लेवल. सो नॉर्मली 95 एंड अबाव आसपा जाय, बट इन ओल्ड एज 94 इज ऑल्सो कन्सिडर्ड ओके. बट हे बायलेगे हूंय जावपा लागोलें अरावंड 88. सो ती रेंज आहलो हूंय अरावंड 86 to 88 विच वॉज क्वायट लो. आनी सेकंडली इवन ही लेडी हूंय सारकी रेस्टलेस जावपा लागोली एंड देन सिन्स सॅच्युरेशन ड्रॉप जाता दीस लेडी वॉज शिफ्टेड टू द ICU. सो ती ICU गायल हूंय एंड देन all investigations was done clinically. They check kele and they came to know it was fat embolism, a complication of a fracture. Fat embolism म्हणलो कितें, आमगे लॉंग बोन्स आहाय न्हू तितू फॅट मेरो म्हणलो आसता. जेदोन आमगे लॉंग बोन्स आहाय चोय फ्रॅक्चर जाता न्हू थोडी फॅट ड्रॉपलेट्स आहाय चोय त्यो ब्लडा एंटर जायन डिफरंट ऑर्गना पावपा शकताय आनी थिंगोसून स्मॉल ब्लड वेसल्स आहाय चोय ब्लॉक करूं शकताय. सो एक म्हणटाय फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम. फॅट एम्बॉलिझम केदो जावपा शकता, जेदोना तुका लॉंग बोनाचो फ्रॅक्चर आहा तेदो फॅट एम्बॉलिझम जावपा शकता. आतां तें बिफोर सर्जरी जावपा शकता, येस बिफोर सर्जरी जावपा शकता, ड्युरींग सर्जरी जावपा शकता एंड आफ्टर सर्जरी जावपा शकता. सो फॅट एम्बॉलिझमा सिम्टम्स कितें, सो सडनली पेशंट न्हू ब्रेथलेस जावपा शकता, ऑक्सिजन लेवल्स ड्रॉप जावपा शकताय, हार्ट रेट फास्ट जावपा शकता, पेशंट रेस्टलेस जावपा शकता, सडनली पेशंट कन्फ्यूज जावपा शकता, पेशंटाक रॅश येवपा शकता, आंगार रॅश, सडनली फिवर येवपा शकता. हे थोडे सिम्टम्स आसताय. जायत जाणांक मोती येयला आसतलें सगल्या फ्रॅक्चर पेशंटाक फॅट एम्बॉलिझम जावपा शकता. ना, नॉट एवरी वन गेट्स फॅट एम्बॉलिझम, बट आमच्यान इग्नोर करूं जायना न्हू. सो तेका लागून डॉक्टर स्वता पल्स सॅच्युरेशन BP चॅक कोत्ताय टू सी एवरीथींग इज एट द रायट. हाय रिस्क आहा फॅट एम्बॉलिझम जावपाचें, स्पेशली एल्डरली पीपल हू हॅव लॉट ऑफ कॉम्प्लिकेशन, लंग डिसीज आहलो पेशंटाक, कोणा मल्टिपल फ्रॅक्चर आहा चोय हे पेशंटाक चड चान्सीस आसताय फॅट एम्बॉलिझम जावपाक. सो तुमी थोडी म्हणटली डॉक्टर पेशंटाक थोडी फिटनस दिलो न्हू डॉक्टरानू. येस पेशंटाक फिटनस दिलोलें कित्याक तेगे ECG नॉर्मल आहलोली, तेगे 2D इको नॉर्मल आहलोली. सो देर इज नो टेस्ट विच कॅन डिटेक्ट फॅट एम्बॉलिझम आहा म्हण. हुंचो आजून टेस्ट ना विच कॅन डिटेक्ट फॅट एम्बॉलिझम आहा. वी कॅन ओन्ली एंड ओन्ली कम टू नो वेन द सिम्टम्स अपियर. सिम्टम्स येता तेन्ना कळटा. सो लॉंग बोन्स आहाय चोय विदाउट सर्जरी लायक हील जावपाक इज क्वायट डिफिकल्ट. सो सर्जरी इज रिक्वायर्ड. सेकंडली जोरी तर हुंचो बोन फ्रॅक्चर जालो आहा एंड इफ यू डोंट हील इट प्रॉपरली इट इज गोईंग टू मेक मोर एंड मोर कॉम्प्लिकेशन्स. जायती इंटरनल डॅमेज जावपाक शकताय. सेकंडली पेशंटाक चलपा बी जावपा ना. सो पेशंट वील बी बेड रिटर्न आनी वेन यू आर बेड रिटर्न इट कम्स वीथ more dozens of complication, bad sores जावपा chances, clots जावपा chances, and like to take care of the patient is so difficult. Like patient urine motion करपा, patient constantly move करपा and the complication continues. जायत जाणांच्या मनां हेंय क्वेश्चन येयलें आसतलें डॉक्टर सर्जरी केल म्हण जालो ना न्हू. सो सर्जरी इज अ गुड ऑप्शन. कित्याक तें एक्सप्लेन करता. आतां तुमगेलो बोन फ्रॅक्चर जालो आहा न्हू स्टील त्या बोनांतल्यान न्हू थोडे फॅट रिलीज जावपा शकता आनी डिफरंट ऑर्गना वचपा स्टील चान्सीस आसताय. सो जोरी तर तूं बोन तो फिक्स केलो जाल्यार यू आर रिड्युसींग द चान्स. सो सर्जरी इज द बेस्ट ऑप्शन. सो मोस्ट ऑफ द टायम पेशंट म्हणटाय सर्जरी बी जाल म्हणून डॉक्टर आपणा एक दिसान धाड बी म्हणटाय. बट एसो कॉम्प्लिकेशना लागून आमी पेशंटाक 2 ते 3 दीस मॉनिटर करपा पडटाय. सो युजली 24 to 48 hours पेशंटाक मॉनिटर कोत्ताय. दॅट्स वाय आफ्टर सर्जरी रोखडे पेशंटाक घालतात न्ही.
But unfortunately, the patient could not survive and the patient died even after having a successful surgery. So if you like this video, please do like, subscribe to my YouTube channel and share it with your friends. Animogaso.